ठेकेदारांना सांगतो की खराब काम केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठलाच्या प्रती जी श्रद्धा आहे आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे, त्या दोन्ही याच्यातून या मार्ग पूर्ण होतो आहे. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. आपल्या सगळ्यांचं दैवत असणारं विठ्ठलाचं वास्तव्य पंढरपूरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची ज्याच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते, दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि आपला जवळपास 80% मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे. दिवे घाटामध्ये अडचण 17 हेक्टर जागा आपण फॉरेस्टची घेतली आहे. ते काम करण्यामध्ये पहाड खोदावं लागत होता, त्यामुळे आज मी काम बघितलं, ते पण 4 लेन रोड झाला आणि अडचणीचा मार्ग त्यातला सुटलेला. ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,631 कोटी आहे. मोहोळ ते वाखरी, वाखरी ते कुडूस, कुडूस ते एरमपुरी, एरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेगाव आणि दिवेगाव ते हडपसर. शेवटचं हडपसरचा पूल महत्त्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे. त्यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत, पण 2 पॅकेजमधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेगाव ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झाले. आणि हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेगाव, त्या कामाची आज मी पाहणी केली, 65% झालं आहे. 3-4 महिन्यात ते होईल. जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल. त्याच्यामध्ये सौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे. विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित व सुव्यवस्थित होईल. दिवेघाटमध्ये रस्त्याची रुंदी 2 वरून 4 लेनमध्ये केली आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही. अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास होणार. काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली, त्यामुळे मी फूट ओव्हरब्रिज असे बनवायला सूचना केली आहे की ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढून असता येईल आणि दिव्यांगांना करताना सिनियर सिटीजनना इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था केली, म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता असं होणार नाही. तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे, 4,416 कोटी. 3 पॅकेजमध्ये पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोडले. त्यापैकी पाटस ते बारामती आम्हाला पूर्ण झाला, इंदापूर ते तोडले 96% आणि बारामती ते इंदापूर 84%. तिथे पण मी जाणार आहे. साधारणतः बारामती, बावडा, अकलूज आणि श्रीपूर या गावांना आपण बायपास पण केलेला आहे. अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला आहे. आज काही नवीन कामाची या घोषणा मी ह्याच्यात करणार आहे. यामध्ये 46 तलाव आम्ही बांधले आहेत. 33.45 लक्ष टन माती भरून महामार्गाच्या वापरासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेलं आहे. शिवाय अनेक प्रकल्प आहे. मी पाण्यावर जास्त काम करत असतो. रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी याचं 90% काम करतो. मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेलं आहे, त्यापैकी 7 डॉक्टरेट अँड डिलीट वॉटर कॉन्झर्वेशन आणि ॲग्रिकल्चर. याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये जी नावं दिली ती शोधून ती लावलेली आहे. त्याच्याबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केलेली आहे. याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ फॉरेस्टची जागा ते देत नव्हते, तर त्यांनी कठोर निर्णय घेतला
आणि फॉरेस्टमध्ये घुसून मोठं वॉटर स्टोरेज बांधलं आहे, कॉन्क्रीटचा बंधारा आहे, बंड आहे, आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी अडलं तोही त्यातलं एक आहे. महामार्गावर 2 ऐतिहासिक विशेषतः स्थळं आहेत, एक अहिल्या विहीर आणि बाजीराव विहीर. दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे 2 पियर तयार होतात त्याचं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं. 2 पियरमधून मीटर 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता ते 120 मीटर, 100 ते 120 मीटर आपण एक मलेशियातून आणली. मी स्वतः याचा इंटरेस्ट घेतला. हा जो वरचा कास्ट होतो त्यात लोखंड नाही आहे, स्टील फायबर आहे. त्यामुळे कॉन्क्रीटपेक्षा तो लोखंडापेक्षा चौपट मजबूत होतो. आणि याला UHEHRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला तर पुण्यामध्ये आम्ही लवकरच त्या महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपयाचे 3 लेवलचे मोठे मोठे ब्रिजेसचं भूमिपूजन करणार आहे. एकाच पियरवर ते उभे राहतात. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी सळीच्या ऐवजी स्टील फायबर वापरतात. एकंदर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे. त्याची टेक्नॉलॉजी पूर्ण वापरलेली आहे. आणि विशेषतः मीरा कॅनॉल 100 मीटरचं आपण ते पण असं तयार केलेलं आहे. देवी घाटचं काम जे आहे ते साधारणतः मला अंदाज दिला पण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. जेजुरीला मी आज फ्लायओव्हरची घोषणा करतो. त्याची लांबी 2 किलोमीटर आहे, किंमत 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. शहरातलं अपघाताचं प्रमाण कमी होईल. फलटण शहराचं 1 टाइम इम्प्रुव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या कामाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेषतः 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर हा 4 लेन करण्याची मागणी होती, ती केली आहे. मी मागे पैठणला आलो तेव्हा निंबाळकरांनी मला ती आठवण होती. हा रस्ता मी पाहिला आणि आता लवकर त्याचं काम सुरू होईल. नेरा रोडवरील आरोबी 72 मीटर सिंगल स्पॅन हा आरोबीमुळे अखंडित असा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे सध्या आपलं वाहतूक कोंडीतून सुटका होईल. टेंभुर्णी पंढरपूर NH 561 लांबी 48 किलोमीटर, किंमत 950 कोटी. यात पंढरपूर बायपासची 9.5 किलोमीटर समाविष्ट आहे. त्याची पण आज मंजुरीची घोषणा झाली. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड 140 किलोमीटर 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णी रोड वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहरामध्ये जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. उर्वरित 18 किलोमीटरचा DPR असे काम हाती घेतलेला आहे. त्यामुळे वाकरी ते अनवाणी, सातारा रोड, कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा जोडण्यात येईल. तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात त्या ठिकाणी फ्लायओव्हर काढण्याचं करायचे आदेश दिले 100 कोटीचा. त्याची पण मंजुरी घोषित करतो. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना, आमदार खासदारांना, एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला, NGOजला विनंती आहे की हा ग्रीन महामार्ग व्हावा. आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे पण ती इंटॅक्ट पण झालेली आहे. त्याचं संगोपन करणं आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला तर फार मोठे योगदान होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिलर इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे. मी स्वतः वारंवार या गोष्टीत कामही करतो. आणि याच्यामध्ये मला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या फार गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात तर खूप जास्त आहे.
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या हातात घेणार. आमच्या रोडवर जर अशा संस्था आल्या तिथे कदम आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ती झाडाची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तुम्ही लावा, मेंटेन करा. आणि ती तुमची संस्थेने तेवढी लावली आहे अशी एक पाठी लावायची पण आम्ही परवानगी देऊ. आणि आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टनी पुढे यावं. आणि हा आपल्या सगळ्यांचा रोड आहे, हा चांगला झाला पाहिजे. अपघात न होता कामा नये कुठे. आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर इथल्या जनतेलाही सुखद प्रवास झाला पाहिजे, सुसह्यता मिळाली पाहिजे. मला माहिती असेल आजकाल जगात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे डोमेस्टिक हॅपी वुमन इंडेक्स, त्याला सुखांक म्हणतात. आणि सुखांकाचा संबंध रोजगाराशी आहे, आर्थिक विकासाशी आहे, पण त्याचबरोबर रोटी कपडा आणि मकाशी आणि स्वास्थ्यविषयक सुविधांची आहे. आणि मग हळूहळू एक एक गोष्टीमध्ये आपण हे केलं तर याच्यातून लोकांचं जीवन सुसह्य आहे. म्हणजे विदर्भापुरतं त्या 4 सेंटर एक सुरू झालं, MRI, CT स्कॅन. मी पाहिलं की गरीब लोकांवर MRI काढायला पैसे नाही. आम्ही 1200 रुपयात MRI करतो, 600 रुपयात CT स्कॅन करतो आणि 200 रुपयात पॅथॉलॉजीचे सगळे टेस्ट करतो. हा 6-7 दिवस वेटिंग लिस्ट आहे. गरीब लोक दरवाजावर बिचारे उभे असतात. आणि कॅन्सरचे जे इंजेक्शन आहे ते 3.5 लाख 3 लाख किंमत, गोळी जी आहे ती 1.5 लाखाची. खूप प्रयत्न केला आणि आता बांगलादेशला ते औषधं रॉयल्टी फ्री असल्यामुळे बांगलादेश सरकारशी बोलून ते औषधं हिंदुस्थानात आपण वर्थ प्राईसमध्ये गरीब लोकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे स्वास्थ्य, शिक्षण, सेवा, विकास याच्याबरोबर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर. आणि माझी आमदार साहेबांना विनंती आहे, मी एक स्मार्ट विलेज तयार करतो आहे. त्याचं काम सुरू होतं आहे. 1000 घरात आणि 5,00,000 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख आहे. आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत. ते योजना मी जरूर देईल. पण तुमच्याकडे पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ चांगली असल्यामुळे सगळ्या गावात मला कॉर्पोरेटची गरज असते. चांगली गोष्ट आहे, कारण या ठिकाणची शेती पण चांगली आहे. हा जरी पालखी मार्ग धार्मिक उद्दिष्टाकरता असला तरी पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्यातलं 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. आणि त्यामुळे या मार्गामुळे या भागात आर्थिक प्रगती आणि विकास पण होईल, उद्योग व्यापार पण वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट पण कमी होतील, शेतकऱ्यांचा माल रोडपर्यंत न्यायला सुविधा प्राप्त होईल. आणि या सगळ्याचा मल्टिप्लाय बेनिफिट या भागाचा विकास होण्यामध्ये होईल. पंढरपूरलाही लोक येतील आणि जेवढे लोक जास्त येतील तेवढं रोजगार पण देणार. कारण मी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीला एक केदारनाथला जोडणारी रोपवे करतो आहे. पहिले माझ्याकडे फाईल आली होती की रोपवे 5,000 कोटी सरकार खर्च करून बनवलं. मी म्हटलं आपण प्रयत्न करून बघू. मी त्याचं कन्व्हर्शन BOTत केलं आणि सांगितलं की ही रोपवे तुम्हाला तुमच्याच पैशाने बांधायची आहे, आमच्या स्टँडर्ड्सप्रमाणे. तुम्ही आम्हाला रॉयल्टी किती द्याल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रोपवे करण्याकरता 800 कोटी रुपये वर्षाची रॉयल्टी मिळणार. म्हणजे खर्च तर काहीच नाही, पण 800 कोटी. याचा अर्थ पोटेन्शियल आहे. म्हणून आता सांगितलं ना निंबाळकरांना की नगर परिषदेमध्ये आता हळूहळू पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट हवा. आणि नागपूर महापालिकेत आम्ही अशी खूप मार्केट उभे केलं. आणि त्यामुळे आपला गॅस जो आहे कचऱ्यापासून अशा अनेक गोष्टी त्यातून दुसऱ्या स्टोअर. या मार्गावरून या भागाचा गावाचा विकास व्हावा जी इच्छा होती. मला व्यक्तिगतरित्या खूप आनंद आणि समाधान आहे. माझी आई मृत्यू होण्यापूर्वी 6 महिने पंढरपूरला आली होती, तिथून गाणगापूरला गेली होती. आणि गाणगापूरला मला माझी आई देखील किती खराब नसते, माझी पूर्ण पाठ खिळखिली झाली. त्यामुळे गाणगापूरचा रस्ता 6 तास 7 तास लागायचे आणि ती तिचा मृत्यू झाला. मला आता आठवण झाली की आज ती नाही आहे. मी तिला कबूल केलं होतं की मला जर संधी मिळेल तर मी नक्की हे काम करेन. मी काही खूप मोठं काम नाही केलं. विठ्ठलाच्या आशीर्वादाने
मला संधी मिळाली आणि खूप कामं मी अनेक टनेल रोड विषय काम आहे. तर या कामाचा विठ्ठलाच्या प्रती जी श्रद्धा आहे आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दल जी श्रद्धा आहे त्या दोन्ही याच्यातून या मार्ग पूर्ण होतो आहे. त्यामुळे तो कुठेही त्याच्यात त्रुटी राहू नये, त्यामध्ये क्वालिटी वाईज प्रॉब्लेम येऊ नये. आणि मी ठेकेदारांना सांगतो की खराब काम केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही. आणि आता ब्लॅकलिस्टेड करणं आणि कंपन्यांच्या कार्यकर्त्या जप्त करणं, त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणार. ही जनतेची संपत्ती आहे. त्यामुळे या ठिकाणी श्रद्धाही आहे. त्यामुळे हा रस्ता परफेक्टली चांगला झाला पाहिजे अशी माझ्या मनातली इच्छा. त्यामुळे आता बारकावे पाहत आज आणि उद्या मी या मार्गावरून जातो आहे. मला पुन्हा एकदा इथल्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या कामामध्ये अनेक अडचणी आल्या, लँड ॲक्विजिशनच्या, फॉरेस्टच्या. इथल्या आमदार खासदारांनी, इथल्या जनतेने जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या पत्रकार बंधूंचे वेळोवेळी सहकार्य आहे, आपल्यालाही खूप धन्यवाद. केवळ या विषयाशी संबंधित जर तुम्ही प्रश्न विचाराल तर त्याचं मी उत्तर देईन. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क: 9607151719.